विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 घटक पहिला समरूपता सिमिलॅरिटी या घटकाचा अभ्यास करीत आहोत. सराव संच 1.2 आपण सोडवित आहोत. प्रश्न 5वा सोडवणार आहोत. समलंब चौकोन ABCD मध्ये AB समांतर PQ समांतर DC AP 15 दिलेले आहे, PD 12 दिलेले आहे, BQ या ठिकाणी काढायचे, QC 14 दिलेली आहे. या ठिकाणी आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. AB समांतर PQ समांतर CD या तीन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरछेदांचे गुणोत्तर AP भागिले PD हे BQ भागिले QC दुसऱ्या बाजूला आंतरछेदांचं गुणोत्तर जे आहे त्यांच्याबरोबर असतं. त्यामुळे तीन समांतर मग किमती घालायच्या. तीन समांतर रेषा आणि छेदिका यांच्या गुणधर्मानुसार एवढंच या ठिकाणी नमूद करायचं. तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिका यांच्या गुणधर्मानुसार AP भागिले PD बरोबर BQ भागिले QC. ओके, मग किमती घालायच्या. APची किंमत 15 आहे, PDची 12 आहे, BQ काढायचा आहे आणि QC 14 आहे. म्हणून तिरकाच गुणाकार करणं गरजेचं आहे. या ठिकाणी 12 गुणिले BQ बरोबर 15 गुणिले 14. ओके, म्हणून चिन्ह आवश्यक आहे टॉप केसेसमध्ये पडताळणी करताना. म्हणून चिन्ह अत्यावश्यक आहेत. BQची किंमत काढताना गुणिले 12 आहे BQला, ते 15 गुणिले 14ला भागिले 3 चौक 12, 3 पाची 15, बेदुनी 4, बेसाती 14, 7 पाचा 35 भागिले 2. BQ बरोबर 17.5. ओके, एकक म्हटलं तरी चालणार. In a trapezium, side AB parallel side PQ parallel side DC given by property of three parallel lines and their transversals AP upon PD is equal to BQ upon QC. Putting value 15 upon 12 is equal to BQ upon QC. BQ upon 14, QC is equal to 14. Taking cross product, BQ into 12 is equal to 15 into 14. BQ is equal to 15 into 14 divided by 12. Solving this we get 35 upon 2. Dividing 35 by 2 we get BQ is equal to 17.5 unit. ओके, 6वा प्रश्न आहे. आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून QP काढायचा आहे. आकृती काढलेली आहे. आपल्या सहज लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी MNP रेख NQनं दुभागलेला आहे, म्हणजे कोन दुभाजकाचं प्रमेय आहे. कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार या ठिकाणी कोन MNPचा रेख NQ हा दुभाजक आहे. कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार MN भागिले NP बरोबर MQ भागिले QP. या ठिकाणी MNPचा कोन दुभाजक NQ आहे. N हा कोन त्रिकोण MNPचा MNP हा कोण कोणत्या दोन बाजून तयार झाला आहे त्यांचं गुणोत्तर एका बाजूला MN भागिले NP बरोबर हा कोन दुभाजक त्याच्या समोरील भुजेला Q बिंदूमध्ये छेदतो आणि म्हणून त्या रेषाखंडाच्या विभाजनाचं गुणोत्तर MQ भागिले QP हे MN भागिले NP बरोबर असतं. नमूद केलं या ठिकाणी. ओके, त्यामुळे किमती घालायच्या. MN 25 दिलेले आहे, NP 40 दिलेले आहे, MQ 14 दिलेले आहे. आपल्याला QP काढायचा आहे. आत्ता आपण ज्या पद्धतीने क्रॉस प्रॉडक्ट घेतला 25 गुणिले QP बरोबर 14 गुणिले 40. QP बरोबर 14 गुणिले 40. QPला गुणिले 25 आहे ते पलीकडे भागिले 5 5 25, 5 8 40. QP बरोबर
14 × 112 भागिले 5. QP बरोबर पाय 2 10 उरला 1. 12 दिले पाय 2 10 उरले 2. 5 चोक 20. त्यामुळे या ठिकाणी 22.4 एकक ही QPची लांबी आलेली आहे. इन ट्रँगल MNP अरे NQ bisects angle MNP by property of angle bisector of a triangle MN is equal to NP upon MQ upon QP. MN upon NP is equal to MQ upon QP. Putting value 25 upon 40 is equal to 14 upon QP. Taking cross product 25 into QP is equal to 14 into 40. QP is equal to 14 into 40 upon 25. Dividing 40 and 25 by 2 we get 8 upon 5. 14 into 8 112 upon 5. Dividing 112 by 5 we get 22.4 QP is equal to okay unit. 8वा प्रश्न आहे त्रिकोण LMN मध्ये किरण MT हा कोण LMNचा दुभाजक आहे. LM 6 दिलेले आहे, MN 10 दिलेले आहे, TN 8 दिलेले आहे. LT काढायचे आहे. इथं सुद्धा या त्रिकोणामध्ये त्रिकोण LMN मध्ये आरेख MT किंवा किरण आहे तो किरण MT हा कोण LMNचा कोण दुभाजक आहे. ओके, म्हणून कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार LM आत्ता स्पष्टीकरण पाहिलं कोणत्या बाजूंचं गुणोत्तर घ्यायचं आहे. LM भागिले MN. MN बरोबर LT भागिले TN. 6 भागिले 10 बरोबर LT भागिले TN. TN आहे 8. तिरकस गुणाकार 10 म्हणून 10 गुणिले LT बरोबर 6 गुणिले 8. LT बरोबर 6 गुणिले 8 भागिले 10. LT बरोबर 8 संग 48/10. LT बरोबर 4.8 एकक युनिट. ओके. इन ट्रँगल LMN अरे MT bisects angle LMN by property of angle bisector of a triangle. LM upon MN is equal to LT upon TN written here. Putting values of LM 6, MN 10, LT can be calculated. TN 8. Taking cross product LT into 10 is equal to 6 into 8. LT is equal to 6 into 8 into upon 10. 6 into 8 48 upon 10. LT is equal to 4.8 युनिट. ओके. हे प्रश्न पहिल्यातल्या B मध्ये किंवा प्रश्न दुसऱ्यातल्या B मध्ये असे प्रश्न विचारले जातात. 7वा प्रश्न AB जर AB समांतर CD समांतर EF AB समांतर CD समांतर एक म्हणजे EF म्हणजे 3 समांतर रेषांना ही छेदिका आहे, ही छेदिका आहे म्हणजे AE छेदिका आहे, BF छेदिका आहे. X ची किंमत काढायची आहे. 3 समांतर रेषा आणि छेदिका यांच्या गुणधर्मानुसार AB समांतर CD समांतर FE. ओके.
3 समांतर रेषा आणि छेदिका यांच्या गुणधर्मानुसार या ठिकाणी AC भागिले CE बरोबर BD भागिले DF. ओके, AC भागिले CE बरोबर BD भागिले DF. मग किमती घालायच्या. 12/x बरोबर 8/4. तिरकस गुणाकार x ला गुणिले 8 बरोबर 12 गुणिले 4. x बरोबर 12 गुणिले 4 भागिले 8. x बरोबर 4 × 4 = 8 आणि 2 × 12 बेशक्क 12. xची किंमत या ठिकाणी आपल्याला 6 मिळालेली आहे. आणि मग AE विचारलेलं आहे. x काढल्यानंतर AE 12 आणि x ची बेरीज म्हणजे 12 आणि 6 ची बेरीज AE अधिक CF. AC अधिक CE बरोबर AE. AE पाहिजे AC अधिक CE. CE x आहे 6 आणि ही 12 दिलेली आहे. AC 12 अधिक CE 6 18. ओके, AE बरोबर 18 एकक. ओके, here line AB parallel line CD parallel line EF by property of 3 parallel lines and their transversals BD upon AC upon CE is equal to BD upon DF. Putting value 12 upon x is equal to 8 upon 4. Taking cross product x into 8 is equal to 12 into 4. X is equal to 12 into 4. 48 upon 8 6. Okay, the value of x is equal to 6. A is equal to AC upon C 12 plus 6. AE is equal to 18. 12 plus 6 18 unit. Okay, प्रश्न अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. आपल्या सर्व 10वीतल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सुद्धा प्रयत्न करावा. चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या, प्रोत्साहन द्या. धन्यवाद.